श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओव्या 26 ते 50. जय जय रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. का तीर्थ जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्राव गाहणी, ना तरी अमृत रसा स्वादणी रस सकळ. केवळ एका समुद्र स्नानाने सर्व तीर्थस्नानाचे पुण्य मिळते. एका अमृत रसाच्या प्राशनाने सर्व रस प्यायल्याचा आनंद मिळतो. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुढविता तो. तो आणि तसा सर्व लाभ हा श्री सद्गुरूंच्या सेवेने लाभतो. म्हणून मी माझे सद्गुरू निवृत्तीनाथ ह्यांना त्यांचा दास होऊन वारंवार वंदन करतो. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, श्रोते हो, सर्व कौतुके उत्पन्न करणारी विवेकरूपी वृक्षांनी बहरलेल्या बागेसारख्याच एक अभिनव अशा कथेच्या श्रवणास आता आपण सादर व्हा. ना तरी सर्व सुखाची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. ही कथा सुखदायक आहे, तशीच ती नवरसांनी भरलेली अन अर्थांनी बहरलेली आहे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्रदाता वसवट अशेषांचे. ही कथा म्हणजे मोक्षाचे स्थान आहे. ती सकल विद्या अन कलांचे माहेरघर आहे. अनेक शास्त्रे तिच्या आश्रयास आलेली आहेत. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार शारदेचे. ही कथा सर्व धर्माचे माहेर जशी आहे, तशीच ती कथा म्हणजे सरस्वतीच्या लावण्यरूपाची एक अक्षय ठेवच आहे जणू. ना कथारूपी भारती, प्रकटली असे त्रिजगती, आविष्करोनी महामती व्यासाचीये. महर्षी व्यासांच्या बुद्धीच्या कौशल्याने या कथेच्या रूपाने जणू ती सरस्वती देवताच प्रकट झाली आहे. म्हणून हा काव्य राव, ग्रंथ सुरुवतीचा ठाव, एकुणी रसा झाला आव, रसाळपणाचा. ही कथा सर्व काव्यामधील श्रेष्ठ असून वर्णनाने या ग्रंथास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या ग्रंथास शृंगारदिक नवरसांचा एक वेगळाच साज आला आहे. देवीची आईका आणिक एक, येथुनी शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कावळीक दुनावली. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या कथेपासून शब्दरूपी लक्ष्मीस शास्त्रीयपणा आला असून तिच्यातील आत्मबोधास दुप्पट कोमलपणा आलेला आहे. एक चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. या कथेपासून चातुर्य हे शहाणे झाले आहे, तत्वार्थाला रुची आली आहे, आणि सुख सौभाग्य हे वाढीस लागले आहे. माधुरथी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसले भले. इथे माधुर्यालाही मधुरता, शृंगाराला सुंदरता आणि योग्य वस्तूला योग्य ती श्रेष्ठता, महानता प्राप्त झाली आहे. इथ कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणूनी जनमेजयाचे अवळीला दोष हरले. ही कथा इतकी विलक्षण आहे की तिच्यापासून कलेला कौशल्य प्राप्ती झाली, पुण्याचा प्रताप वाढला, आणि हिच्या श्रवण पुण्यबळाचेच जनमेजयाचे ब्रह्महत्येचे पाप अन अनेक दोषही दूर झाले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेचे आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथ.
या कथेमुळे शृंगारास विशेष सुरेखपणा आणि गुणांनाही विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. जसा सूर्याबरोबर सकल विश्वात प्रकाश पसरतो, त्याप्रमाणे व्यासांच्या अलौकिक बुद्धीतून प्रगटलेली ही कथा सकल जगतावर ज्ञानाचा एक वेगळाच प्रकाश टाकून सकल विश्व हे प्रकाशमान करीत आहे. का सुक्षेत्री बीज घालते, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. ज्याप्रमाणे सकस अन उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याची उत्तम प्रकारे वाढ होते, त्याप्रमाणेच या कथेत सर्व विषय उत्तम प्रकारे अभिव्यक्त झाले आहेत. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोत्किते जे धवळत सकळ. ज्याप्रमाणे नगरात राहणारा माणूस हा जास्त शहाणा होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या अलौकिक वाणीतून बाहेर पडलेल्या या ज्ञानतेजाने अवघे विश्व प्रकाशमान केले आहे. की प्रथम वय साकाळी, लावण्याची नव्हाळी, प्रकटे जैसी आगळी अंगणा अंगी. तारुण्याचे सौंदर्य स्त्रीच्या अंगावर जसे खुलून दिसते. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेजवन शोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. ज्याप्रमाणे बदलत्या ऋतूप्रमाणे जशी वनातील सृष्टीशोभा विशेष शोभून दिसते, नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. किंवा सोन्याची लगड सुकृतदर्शनी साधीच दिसते, पण त्याच सोन्याचे अलंकारात रूपांतर केल्यावर सोन्याचे सौंदर्य आणखीन खुलते. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणोनी काय आश्रयिले इतिहासी. त्याप्रमाणे व्यासांच्या सिद्धवाणीतून जेव्हा ही कथा व्यक्त झाली, तेव्हा इतिहासाने उत्स्फूर्तपणे या कथेतून व्यक्त होण्याचा निर्णय घेतला. नाना पूर्तिये प्रतिष्ठे लागी, सवनी धरोणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जर्गी भारता आली. त्यामुळेच आपणास उत्तम प्रतिष्ठा लाभावी या हेतूने पुराणांनी अंगी नम्रता घेऊन या कथा आख्यानातून व्यक्त होणे पसंत केले आहे. म्हणूनी महाभारती नाही, ते नोहे लोकी तिन्ही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. यामुळे असे खात्रीशीरपणे म्हणता येते की या महाभारताच्या कथेत नाही असे या त्रैलोक्यात काहीही नाही, म्हणजेच जे जे आहे ते सर्व पूर्ण व्यासकथित म्हणजेच व्यासांचे उच्छिष्ट आहे. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. ही कथा वैशंपायन ऋषी हे राजा जन्मेजय यास सांगतात. त्या कथेतून उत्तम असा पारमार्थिक गोड बोध केला गेलेला आहे. जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो. ही कथा उत्तम, पवित्र, अनुपमेय, अद्वितीय आणि अत्यंत श्रेष्ठ असे आत्मकल्याणकारी आहे. आता भारत कमळ परागू, गीताख्य प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. महाभारत हे एक कमलपुष्प आहे असे मानले तर श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनास केलेला गीताबोध त्या कमळाचा पुष्परेणू मानावा लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून
बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. जय जय राम कृष्ण हरी.